गजर माऊलीचा गजर। वा आता एखादी खरंच म्हातारी उचलू का वावळू का यांच्या असं 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 आनंद आहे महाराज, आनंद आहे। वा सगळ्यांनी आनंद लुटला। खरं तर द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहे। आता मोबाईल दाखवला आणला, आता वेळ संपलाय पण हा बर पण आता ओव्हर टाइम चालू होईल बरं का असं 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 आहे का। महाराज म्हणले की या जगातलं आम्ही महत्वाचं साधन जोपासलं। सांगतो तुम्हाशी बाजार विठ्ठला नाही तरी गेला जन्म आया करिता बरोबरी दुरावशी दुरी भवाचे पुरी वाहवशी। आणि म्हणून या कोणत्या विठ्ठलाला बाजायचे हे पण लय महत्वाचं गणित आहे। पंढरपूरच्यात राहायच पण त्यांचं म्हणणं आहे की घरातला सुद्धा एक विठ्ठल आहे, आई वडील, आणि आई वडिलासारखं दैवत नाही बरं का। आई ते आईचे आणि बाप तो बाप आहे। मी स्वतः शब्द लिहिले त्यांच्याबद्दल, आईबद्दल बरं का। या त्रिसरणाच्या टप्प्यावर धन्य आहेस ग तू माते, माझं स्वतः नाव कविराज मी स्वतः लिहिलंय। या त्रिसरणाच्या टप्प्यावर धन्य आहेस ग तू माते, अगं सर्व संपूर्ण भक्त राहते तुझेच गणाते। या किविलवाण्या बाळाची ती आई तुझ्या वाचूनच वाट वळते, पण खरी आईची माया ज्याला आई नाही ना त्यालाच कळते। बेटा गुंडा हो या अगर मवाली, बाप तो अपने आंचल में छुपा लेता है, अरे बाप तो भिकारी हो या बहुत बायक, बाप तो बाप होता है। त्यांच्या म्हणण्यानुसार बघा, माया मंदिराले लागे कणस फुटाया, माया मंदिराले हे लागे कणस फुटाया, आज गायाळ बसनी जाई पिलाना भेटाया, तीन बांधल गरट दिला पिलाना विसावा, तीन बांधल गरट दिला पिलाना विसावा, माया मंदिराले लागे कळस फुटाया, आज गायाळ बचिनी जाई पिलाना, आता गायाळ बचिनी जाई पिलाना भेटाया। या जगतामध्ये आई सारखं मोठं कोणी नाही, अरे बापासारखं मोठं कोणी नाही। आई ती आई आहे आणि बाप तो बाप है। जग से हारा हूं मैं माही, तुझसे हारा नहीं, अरे माही तेरी चुनरिया। आई इतकी मोठी माय, आई सारखं जगतामध्ये कोणी नाही। आई आपल्या लेकरांकरता रात्रंदिवस, दिवसाची रात्र, रात्रीचा दिवस करत असते, तिचं नाव आहे माय। तुम्हाला माहिती आहे? आता सगळ्या रडताल तुम्ही, शाळेतून घरी यायचं तुम्ही, अरे घरी येताना 5 मिनिटं उशीर व्हायचे तुम्हाला, घरी येताना 5 मिनिटं उशीर व्हायचं आपल्याला। तर त्या 5 मिनिटामध्ये आपली आई इतकी व्याकुळ व्हायची, इतकी व्याकुळ व्हायची, त्या गावामध्ये पाहत राहायची। शाळेतून घरी येताना उशीर मजला होई, गल्ली पाहत फिरची मला तो काय तुझ्या या मायेची, कधी जाणीव झाली नाही, अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार भेटणार नाही, अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार भेटणार नाही। आणखी किती मोठी माय, तुम्हाला जर विचारलं तर तुमच्या डोळ्यात पाणी। तुम्ही माहेरला यायच्या आणि माहेरी आल्या की तुम्हाला आवाजावं घालून बोलणारी कोण होती, कोण होती? भाऊजाई नंतर आपली आई आवाजावं घालून बोलते। आणि माहेरामध्ये तुमचं माहेर कुठपर्यंत हे जर तुम्हाला विचारलं तर काय म्हणतात? जोपर्यंत माझी आई जिवंत आहे तोपर्यंत माझं माहेर। आई तुझ्या इतकं मोठं कोणी नाही।
एका मराठवाड्यातल्या कवीनं लिहिलंय. वासेर आले चाटते जवा गाय तवा मले तिच्यामधी दिसती माझी माया दिसती माझी माया दिसती माझी माया वासेर आले चाटते जवा गाय दिसती माझी माया दिसती माझी माया आया बाया सांगतो त्या होतो जेव्हा दुष्काळामध्ये मायेचा माझा आटला होता बघा तवा मले पिठामध्ये पाणी टाकून मले पाजत जाया तवा मले पिठामध्ये दिसती माझी माया दिसती माझी माया आई दे आईच आहे आणि तिच्यासारखं मोठं कोणी नाही. म्हणून प्रेम करावं आपल्या आईवर, प्रेम करावं आपल्या बापावर. तुम्ही म्हणता ना आम्ही तुमचं काय मच ऐकत आलो, तुम्ही आईवर प्रेम करा बापावर प्रेम करा. तुमचं सांगा ना, तुमचं सांगा. लोकांचं कुठपर्यंत सांगा आता. लोका सांगे हा मला माहिती तुमचं पाटे 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 ना, मग मी माझी माई सांगून जाईल. बरं भाऊ कार्यक्रमाला तर लोक लय फोन करतात, म्हणजे तुमचं नाही सांगत, तुमचं प्रेम इतरही पण आहे मामा बरं का, तुमचं प्रेम इतरही पण आहे बरं का संकेत भाऊ, लय प्रेम आहे. पण सांगू का महाराष्ट्रभर इंटो गड्या माझ्यावर तशी पहिली तर ना, मी प्रामाणिकपणानं आज मी माझं मत मांडणार आहे. माझ्यावर तशी पहिली तर गुंजाळवाडीची जेवढी कृपा आहे तेवढी आणखीन कोणत्याच गावाची कृपा नाही. महाराष्ट्रभर प्रसिद्ध केलं या गुंजाळवाडीनं. पण बोलू का, महाराष्ट्रभर पोचवलं गड्या. पण लोक फक्त कार्यक्रमाला येऊस्तरच फोन करतात, महाराज चला की लवकर कुठपर्यंत आले. पण कार्यक्रमाला येऊस्तर लोक लय फोन करतात बाबा. पण एकदा की कार्यक्रम संपला आणि महाराज गाडीत बसला, महाराज का त्या पुलावून खाली उतरलाय का त्या नळीत घुसलाय कोणाला घेणं देणं नाही. पण सांगू का, माझी गाडी घरी जावंच तर माझ्या गाडीच्या आवाजाकडं टक लावून वाट पाहणार आहे माझी माय. माय तिच्यासारखं मोठं कोण नाही. तुम्ही बोललात म्हणून थोडंसं वाढवण्याचा प्रयत्न केला, जास्त बोलण्यापेक्षा ठिकाणी थांबण्याचा प्रयत्न करूया. एकदा प्रेमानं भजन. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली. सांगत होत माशी बजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया करिता बरोबरी दुरावशी दुरी भवाची पुरी वाहवशी काही न लगे एक बाबाची कारण तुका म्हणे आण विठोबाची करिता बरोबरी दुरावशी दुरी भवाची पुरी वाहवशी. 3 चरणाचा अभंग आहे. 3 चरणाच्या अभंगापैकी 2 चरण सोडवलेले, पण अभंगाचा एकच भावार्थ होऊन जातो की तुम्ही त्याला भजा आणि भजलं तर जगातल्या सगळ्या कोणची गोष्टी खोट्या आहेत, पण काय करा त्याच्या जवळ जाण्याकरता एकच गोष्टी करी. काही न लगे एक भावाची कारण तुका म्हणे आण विठोबाची करिता बरोबरी दुरावशी दुरी भावाची पुरी वाहवशी. जास्त बोलण्यापेक्षा या ठिकाणी थांबण्याचा प्रयत्न करतो. 9:45 वाजले, किती बोलायचं आता बस. बोलता बोलता आपलं म्हणणं आहे, आपल्या नगर जिल्ह्यात एक म्हण आहे, लय दाटे पेरलं तर वर कणसाला बारीक पडतं, त्याच्यामुळे पेर मापात असावी. आणि म्हणून जास्त बोलण्याच्या ठिकाणी थांबण्याचा प्रयत्न करतोय. आमच्या सगळ्या सप्ताह कमिटी ते करता एकदा जोरदार टाळी वाजवा. वा अगदी सुंदर नियोजन आहे. काय तो मंडप, काय ते गायक, काय ते वादक, काय ते ऐकणारे, काय तो स्पीकर, काय ती शूटिंग, समद कसं ओके मध्ये आहे. हा समजून घेतल्याबद्दल आणि म्हणून सगळं कसं गोड आहे. सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतोय. 15 वर्षातली सेवा माझ्याकडून या ठिकाणी संपन्न झाली. देवाच्या चरणाजवळ, चैतन्येश्वर भगवंताच्या चरणाजवळ एकच प्रार्थना आहे, बनशी बाबा 15 वर्षे आणि देवा तुझ्या चरणाजवळ एकच मागणं आहे. 15 काय आम्ही वर्षात नाही मोजणार आता इथून पुढं. जोपर्यंत सूर्य आणि जोपर्यंत चंद्र हे तारे जोपर्यंत आहे तोपर्यंत असाच सप्ताह आमचा इवले सिरप लाभिले द्वारी त्याचा बिलो गेला गगनावरी. आणि म्हणून सभापती साहेब असतील, आमचे सगळी आदरणीय मामा असतील, आज ज्यांचं सौजन्य आदरणीय रामभाऊ सभाजी गुंजाळ आणि त्यांची 3ही मुलं म्हणजे आमची मामा मंडळी, खरं तर त्यांचं आजचं सौजन्य आहे. आणि म्हणून खरं तर त्यांचे सुद्धा विशेष ऋणाभार. दोन्ही पंक्तीवाल्यांची विशेष ऋणाभार. ज्याची वाजवावी, ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी, त्यांचं सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतो. गेल्या 2 तासामध्ये माझ्याकडून काही चुकीचा अपशब्द गेला असेल तर ज्यांना एक मुलगा आहे त्यांना दुसरा म्हणून माफ करा.
ज्यांना 2 आहे त्यांनी तिसरा म्हणून माफ करा, ज्यांना 3 आहे त्यांनी चौथा म्हणून माफ करा, आणि ज्यांना एकही नाही त्यांनी प्रॉपर्टीची कागद माझ्याकडे घेऊन या. नाही त्याची काही गरज नाही. माझा बाप श्रीमंत आहे आळंदीला बरं का. आपला बाप श्रीमंत आहे बरं का सभापती साहेब. किती श्रीमंत आहे बरं का बाबा. आपला बाप इतका श्रीमंत आहे. आळंदीला जाऊन बघा, आपल्या बापाच्या दारातच सोन्याचा पिंपळ आहे. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ. म्हणून झालेली सेवा समोर मी वाणीला पूर्ण विराम. गायक मंडळींचे विशेष आभार. दोघांचे खरं तर महाराज मायाते असतील, आमचे भारत महाराज असतील, सगळ्यांचे विशेष आमचे खरं तर जगदाळे महाराज असते, अभिषेक महाराज, कृष्णा महाराज गोड वाजवलं. दोघांना द्यावे तेवढे धन्यवाद. आमचा आवड बाबा त्याला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. विनिकरी बाबा असतील, चोपदार, सगळ्यांचे विशेष धन्यवाद. माझ्यावर प्रेम करत आलेले तुम्ही संत माय बाप कृपावंत, सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करून वाणीला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय. गजर माऊलीचा गजर.